नव्या दिवसाची नवी बातमी। महिलांची छेडछाड करून विनयभंग करणारा आणि तब्बल 1 वर्षापासून पोलिसांना गुंगराह देणारा आरोपी अखेर विमानतळ पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत जेरबंद झाला आहे। विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश पार्क लोहगाव येथे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 624/2025 भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75 तसेच पोक्सो कायद्याचे कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यापूर्वीही या परिसरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडले होते। या गंभीर प्रकाराची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। आदेशानुसार तपास पथकाने विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी परिसरातील 245 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले। या तांत्रिक तपासातून आरोपी सागर राम सोनवणे वय वर्ष 22 राहणार भोसरी यांची ओळख पटवून शिताफीने सापळा लावून अटक करण्यात आली। चौकशीत आरोपीने विमानतळ परिसरात एकूण 5 विनयभंगाचे गुन्हे केल्याची कबूल दिली आहे। तसेच इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्याने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। आरोपी रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर महिलांची छेडछाड करून मोटारसायकलवरून पळून जात असे आणि सीसीटीव्ही टाळण्यासाठी मार्गाची निवड करत असे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहाय्यक आयुक्त राजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सौ प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या देखरेखीखाली पथकाने ही यशस्वी कामगिरी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।